दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळते. सलामीची A1 जोडी एका बाजूला साहिल मदार तर दुसऱ्या बाजूला यश आगरे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झाले आहेत. ज्या खेळाडूची चर्चा रत्नागिरी जिल्ह्यातून सातत्याने आपल्याला पाहायला मिळते तो खेळाडू साहिल मदार बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अगदी आपण जर पाहिलं तर ज्या खेळाडूने रत्नागिरी रेनी ट्रॉफी मध्ये 2 वेळेला मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार पटकावला अर्थातच साहिल मदार बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालाय. आणि त्याचबरोबर त्याच्या साथीने यश आगरे देखील जर पाहायला गेलं तर लेदर बॉल क्रिकेट असेल आणि टेनिस बॉल क्रिकेट असेल या खेळाडूचा देखील नावलौकिक सातत्याने पाहायला मिळतोय. तोच खेळाडू सध्याच्या घडीला रत्नागिरी जिल्ह्यातून या 2 खेळाडूची चर्चा आपल्याला पाहायला मिळते आणि तेच 2 खेळाडू बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालेत. चला यानंतरचा होणारा सामना दांडे ॲडम कॅप्टन आपण यायचं. चला दांडे ॲडम आपण आपला एक प्रतिनिधी पाठवायचा आहे. आपली प्लेइंग लिस्ट पाहिजे. सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये साहिल मदार पाहायला मिळतोय. अगदी जर पाहायला गेलं तर लेदर बॉल क्रिकेटमध्ये देखील महाराष्ट्र संघाचं प्रतिनिधित्व या खेळाडूने केलं. चांगला खेळ सातत्याने पाहायला मिळाला त्याच्या माध्यमातून. आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये या खेळाडूची चर्चा, अगदी कर्नाटक विभागामध्ये देखील या खेळाडूची चर्चा, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील या खेळाडूची चर्चा आपल्याला पाहायला मिळते. तो खेळाडू साहिल मदार बॅटिंगसाठी दाखल झालाय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पहिल्या षटकामध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये निसार यांना आपण पाहतोय. 4 षटकांची मॅच आहे. पहिला सामना मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक असणार आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं असणार आहे. पहिल्या सामन्याचा विचार केला तर पहिल्या सामन्यामध्ये विजय मिळवला अर्थातच रत्नदीप पाटीलवाडी संघाने. आणि आता मात्र चालू असलेला सामना एका बाजूला ऑल परटवणीच्या विरोधामध्ये एसआर फायनान्स परटवणी संघाच्या विरोधामध्ये आपण पाहतोय ऑल मिरकरवाडाचा संघ. चला थोडंसं स्पीडअप घ्यायचंय, सामन्याला सुरुवात करायची. पहिला बॉल निसार यांना आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. पहिला बॉल हुक केलाय, धावा बुक केल्या जातील. पहिल्या बॉलवरती साहिल मदारच्या बॅटमधून षटकार. चला सद्दाम मणियार सर, लाईनमन कमिटीचे अध्यक्ष, आपण आपले सहकारी पाठवायचे लाईन वरती. सद्दाम मणियार सर, पहिल्या बॉल वरती षटकार आलाय. पहिल्या बॉल वरती आक्रमक बॅटिंग पाहायला मिळते. त्याचबरोबर आमचे साथी समालोचक रोहन वरेकर सर हे देखील इथे उपस्थित राहिले, त्यांचं देखील सरचं स्वागत. चला दरम्यान धावसंख्येचा विचार केला तर 6 षटकाराने धावसंख्येला श्री गणेशा झालाय. साहिलच्या बॅटमधून षटकार आलाय. काय या खेळाडूची चर्चा पाहायला मिळते त्याचं उत्तर मैदानाच्या आतमध्ये साहिलने दिलंय. बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न, विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. पहिला चेंडू अगदी जर पाहायला गेला तर थोडासा शरीराच्या दिशेने हातायला, त्यावरती आक्रमकता दाखवली गेली आणि त्यानंतर बदलाव केला, लाईन मध्ये बदलाव केला, लेंथ मध्ये बदलाव केला, थोडासा ऑप्स्टमच्या बाहेर हातायला आणि तिथे यश मिळालं. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली मैदानाच्या आतमध्ये. साहिल आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग गेन वरती. पाकफुटला गेले, पॉइंटच्या दिशेने कट केलाय, कापलाय बॉलला. एकेरी धाव कंप्लीट केली जाते. एकारी धावेवरती समाधानी राहावं लागतंय का? यस, डिक्लेअरच्या स्वरूपात एक एकेरी धाव धावफलकावरती लगावली जाते. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 7 या आकड्यावरती 7 ऑन दी बोर्ड. 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावरती आहे. हो, यावेळी सरळ बॅटने
डाऊन दी ग्राउंड फटका, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी साहिल मदारच्या बॅटवरून आला एक शानदार षटकार. षटकार आलाय साहिलच्या बॅटमधून. आणखीन एक षटकार येत असताना पाहायला मिळतोय. ती जर पाहायला गेलं तर पारंपरिक स्टाईलने हा देखील खेळाडू बॅटिंग साठी जाणला जातो आणि तीच बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. लोअर फुल टॉस मनगडाच्या साह्याने ऑन साइडला टर्न केलाय, वळवलाय. हा बॉल देखील सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी आणखीन एक चौकार साहिल मदारच्या बॅटमधून. सतरा या आकड्यावरती धावफलक. 17 ऑन दी बोर्ड. पहिलं षटक महागडं ठरतंय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या आहेत. हो पुन्हा एकदा सरळ बॅटने एक्स्ट्रा का बसला. एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक. फॅब्युलस, फॅन्टास्टिक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर साहिलच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. दरम्यान षटक संपलंय. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये तब्बल 21 धावा बनवल्या गेल्या. पहिल्या षटकामध्ये साहिलच्या बॅटमधून देखील 21 धावा आल्या. क्या बात आहे, काय बॅटिंग पाहायला मिळाले. साहिल मदार शो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिलं षटक अगदी चांगल्या प्रकारची बॅटिंग केली गेली. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती दुसऱ्या षटकामध्ये रुहानला आपण पाहतोय. दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी रुहानवरती दाखवली जाते. समोर यश आगरे पाहायला मिळतो स्ट्रायकिंग गेनवरती. या खेळाडूची देखील चर्चा पाहायला मिळते. अगदी जर पाहायला गेलं तर लेदर बॉल क्रिकेटमध्ये देखील चांगला खेळ पाहायला मिळतो आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील. पहिला बॉल डाऊन द लेग पाहायला मिळतो. एका पंचांचा इशारा येणं अजूनही बाकी आहे. पंच वळतायत. पंचांचा इशारा. इट्स व्हाईट बॉल. व्हाईट बॉल आलाय. एक्स्ट्रा धाव आली आणि या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. 22 या आकड्यावरती धावफलक पाहायला मिळते. 22 ऑन द बोर्ड. 22 धावा धावफलकावरती. सध्याच्या घडीला जर पाहिलं तर लेग स्टंपच्या थोडासा बाहेरचा बॉल पंच तिथे होते आणि दंडित केलं लगेचच. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कडा घेतले. पाठीमागे चाललाय. खराब क्षेत्ररक्षण पाठीमागे पाहायला मिळालं. एकेरी धाव कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल दिला गेला आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये देखील यश आलंय. 2 धावा इथे धावफलकावरती लगावल्या जातील आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल पुढे सरसावत आहे. धावसंख्येचा आता विचार केला तर 24 या आकड्यावरती धावफलक. 26 ऑन दी बोर्ड. 24 धावा धावफलकावरती. 24 ऑन दी बोर्ड. 24 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. हो यावेळेस स्लॉट मध्ये होता. पार्किंग लॉट मध्ये पाठवून दिलाय. यश आगरेच्या बॅटवरून आला एक शानदार षटकार. क्या बात आहे. अगदी जर पाहायला गेलं तर ओव्हर पिच बॉल आणि या ओव्हर पिच बॉलचा पुरेपूर समाचार घेतलाय. षटकार ठोकलाय. यश आगरेच्या बॅटमधून आता एक षटकार आलाय. 30 या आकड्यावरती धावफलक पाहायला मिळतंय. कुठेतरी जर पाहायला गेलं तर कालच्या दिवसामध्ये थोड्याशा कमी धावा बनवल्या जात होत्या. मात्र आजच्या दिवसामध्ये हा धावांचा पाऊस पाहायला मिळतो. आजच्या दिवसामध्ये धावांचे डोंगर उभे केले जात आहेत. अकुट टप्प्याचा बॉल. आडवा बॅटने ऑन साइडला दिशा दिले. टर्न केलाय. स्क्वेअर लेगचं क्षेत्र निवडलंय. प्रोटेक्शन आलंय डीप मधून. सिंगल धाव इथे धावफलकावरती लगावली जाते आणि या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या 31 या आकड्यावरती. 31 ऑन दी बोर्ड. जर पाहायला गेलं तर शफल होत आहेत आणि त्यानंतर वारंवार लेग स्टंपच्या दिशेने टार्गेट केलं जातंय. वारंवार ऑन साइडच्या दिशेने टार्गेट केलं जातंय. त्याच दिशेने फटके खेळण्याचे प्रयत्न सध्याच्या घडीला यशचे पाहायला मिळत आहेत. यावेळेस ऑन साइडला मनगडाच्या साह्याने वळवलाय. टर्न केलंय. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या मस्तकावरती दस्तक दिलाय साहिलच्या बॅटमधून. आणखीन एक षटकार.
यस, पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळालाय. साहिल मदारच्या बॅटमधून हा फटका आलाय. धावसंख्येचं टोटल 37 या आकड्यावरती, 37 ऑन दी बोर्ड. दुसरं षटक प्रगतीपथावरती. दुसऱ्या षटकामध्ये देखील तीच आक्रमकता पाहायला मिळते दोन्ही बॅटर्सची. पहिलं षटक अगदी 21 धावांचं, त्यानंतर दुसरं षटक देखील सुरुवात त्याच प्रकारे झाली. आतापर्यंत 16 धावा या षटकामध्ये आल्या. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असणार आहे. खोलवर डापाचा बॉल, फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. डॉट बॉल येतोय. हा चेंडू चांगल्या प्रकारे हाताळला गेलाय. अगदी ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू खोलवर टप्प्याचा हाताळला, तिथे डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली. धावसंख्या रोखली जाते. 37 या आकड्यावरती धावफलक पाहायला मिळते. एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. दुसरं षटक चालू आहे. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला टर्न केलं जात आहे. प्रोटेक्शन डीप बनवलंय. सिंगल इथे कंप्लीट केली जाते आणि एका धावेवरती समाधानी देखील राहावं लागतंय. एका धावेच्या मदतीने धावसंख्या वधारते. 38 या आकड्यावरती धावफलक. दरम्यान 2 षटकांचा खेळ झाला इथे समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 38 या आकड्यावरती. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती अरबाज होडेकरला आपण पाहतोय. अंडरआर्म बॉक्स क्रिकेटचा बादशाह म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, ज्या खेळाडूचं नावलौकिक बॉक्स क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, तो खेळाडू गोलंदाजीच्या ट्रॅकवरती दाखल झालाय. लोअर फुल टॉस, पहिल्या बॉलवरती आक्रमण, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. साहिल मदारच्या बॅटमधून पहिल्या बॉलवरती षटकार. क्या बात आहे. लोअर फुल टॉस बॉल होता. लोअर फुल टॉस बॉल आणि त्याचा फायदा पूर्णपणे घेतलाय साहिल मदारने. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. 10 चेंडूमध्ये 34 धावा आतापर्यंत साहिलच्या बॅटमधून आल्या आहेत. क्या बात आहे. सुरेख बॅटिंग पाहायला मिळते. त्या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील फलंदाजांचंच वर्चस्व पाहायला मिळालं आणि आता देखील या मॅच मध्ये देखील फलंदाजांचंच वर्चस्व आपल्याला पाहायला मिळत आहे. 44 या आकड्यावरती धावफलक, 44 ऑन दी बोर्ड. तिसऱ्या षटकासाठी अरबाज यांच्या खांद्यावरती जबाबदारी दिली गेली आहे. खोलवा टप्प्याचा बॉल, फॉलो थ्रू मध्ये पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. षटकार आला, त्यानंतर लाईन मध्ये बदल केले. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल अगदी खोलात हाताळला आणि इथे डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली मैदानाच्या आतमध्ये. यावेळी साऊथ साइड ऑफ स्टंप, इथे डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली मैदानाच्या आतमध्ये. क्या बात आहे. चांगला चेंडू पाहायला मिळालाय. आता डॉट बॉल आलाय. अरबाज देखील कमबॅक करत असताना पाहायला मिळतात. अनुभव आहे या खेळाडूकडे. क्रिकेटचा चांगला अनुभव पाहायला मिळतोय. लोअर फुल टॉस, ऑन साइडला फटका केलाय. फटक्यामध्ये ताकद होती नजाकत. आणखीन एक षटकार साहिल मदारच्या बॅटमधून. 50 या आकड्यावरती धावफलक, 50 गाठली जाते. क्या बात आहे, क्या बात आहे. साहिल मदार कमालीची बॅटिंग केली गेली. 13 चेंडू आणि 40 धावांची खेळी त्याच्या बॅटमधून आली आहे. यावेळेस देखील मनगडाच्या साह्याने खेळण्याचा प्रयत्न, झेल सोडला गेलाय. झेलची संधी देखील होती, मात्र तिथे जीवनदान मिळालं. एक सिंगल इथे धावफलकावरती ऍड होतीये. स्ट्राइक रोटेड होते आणि या एका धावेच्या मदतीने 51 या आकड्यावरती धावफलक, 51 ऑन दी बोर्ड. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 17 चेंडू हाताळले गेले. त्यापैकी 14 चेंडू साहिल मदारले खेळणार आणि त्या 14 चेंडू मध्ये 41 धावा देखील बनवल्यात. यावेळी आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची झाले सांगता. दरम्यान 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस धावा बनवल्या गेल्या त्या 51 बिनबाद.
गोलंदाजीच्या ट्रॅक वरती अखेरच्या षटकामध्ये फैजानला आपण पाहतोय स्ट्रायकिंग गेन वरती साहिल मदार पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल वरती आडवा बॅटने फटका केला जातोय. प्रोटेक्शन आलंय डीप मधून. फक्त आणि फक्त एकच धाव इथे धावफलकावरती लगावली जाते. या एका धावेच्या मदतीने 52 या आकड्यावरती धावफलक 52 ऑन दी बोर्ड. 52 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आडवा बॅटने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. इथे सिंगल कंप्लीट केली जाईल. दुसरीचा प्रयत्न होईल का? दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला मात्र थांबवला गेलाय. एका धावेवरतीच पुन्हा एकदा समाधानी राहावं लागतंय. 53 या आकड्यावरती धावफलक. अर्धशतक लगावलं जाईल का? या स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक लगावलं जाईल का पाहावं लागणार आहे. 42 धावा वैयक्तिक साहिलच्या बॅटमधून आल्या. 53 या आकड्यावरती धावफलक सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळत आहे. शेवटचं षटक चालू आहे. शेवटचं षटक प्रगतीपथावरती आहे. 4 चेंडूंचा खेळ असणार आहे. ओहो, लोअर फुल टॉस बॉल मनगडाच्या सहाय्याने टर्न केलाय आणि त्यानंतर साहिल मदारचा थाट मैदानाच्या आतमध्ये दाखवला जातोय. आणखीन एक षटका ठोकलाय साहिलच्या बॅटमधून. क्या बात आहे. साहिल मदार नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. लोअर फुल टॉस बॉल पुन्हा एकदा त्या बॉल वरती आपली ताकद मैदानाच्या आतमध्ये दाखवली जाते आणि 59 या आकड्यावरती धावफलक. वैयक्तिक 48 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. 48 धावा वैयक्तिक साहिलच्या बॅटमधून आल्यात. आखूड टप्प्याचा बॉल आडवा बॅटने ऑन साइडला. अर्धशतक क्रमांक दुसरं साहिल मदारच्या बॅटमधून आलंय. चला साहिल, एकदा आमच्या कॅमेरामॅनला बॅट दाखवायची आहे. अर्धशतक पूर्ण केलं जात आहे. म्हटलं जातं ना, हर सुबह नया सबक सिखाती है, हर शाम हमें कुछ याद दिलाती है. जिंदगी चलती है अपने सफर पर, हर मंजिल हमें कुछ और सिखाती है. या स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक साहिल मदारच्या बॅटमधून आलंय. धावांचा पाऊस पाडला गेलाय. 17 मध्ये 54 धावा साहिलच्या बॅटमधून आल्यात. लोअर फुल टॉस. वा 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 वा, क्या बात आहे. आणखीन एक षटकार लक्कादारचा. तिसरा षटकार. षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली जाते. क्या बात आहे. साहिल मदार या नावाची चर्चा का आपल्याला पाहायला मिळते त्याचं उत्तर मैदानाच्या आतमध्ये दिलंय. तब्बल 18 चेंडू मध्ये 60 धावांची खेळी, वादळी खेळी, झंझावाती खेळी त्याच्या बॅटमधून साकारली गेली आहे. चला, साहिल मदार यांच्या केळीसाठी पारितोषिक आलंय. आदित्य रसाळ सर यांच्याकडून 2000 रुपयांचा कॅश प्राइज साहिल मदारच्या केळीसाठी आलाय. ओहो, यावेळेस देखील फटका केला. फटक्यामध्ये ताकद आहे, उंची आहे, लांबी देखील जास्त आहे. आणखीन एक षटकार. बॅक टू बॅकचा चौथा षटकार साहिल मदारच्या बॅटमधून. साहिलची बॅटिंग आवडली असेल मित्रांनो तर टाळ्यांचा गजर साहिल मदारसाठी होऊन जाऊ द्या. क्या बात आहे. 19 चेंडू आणि 66 धावांची वादळी विध्वंसक विस्फोटक खेळी साहिलच्या बॅटमधून आली आहे. धावांचा पाऊस पाडला गेलाय. विस्फोटक खेळी, विध्वंसक खेळी, तुफानी आतिशी खेळी त्याच्या बॅटमधून आले. दरम्यान 4 षटकांच्या अखेरीस 77 धावा बनवल्या गेल्या. जिंकण्यासाठी आव्हान ठेवलंय ते 78 धावांचं. म्हणजेच काय, 24 मध्ये आवश्यकता 78 ची असणार आहेत.
आतमध्ये दाखल झाले स्ट्रायकिंग एंड वरती अरबाज जोडेकरला आपण पाहतोय, ज्या खेळाडूची चर्चा अंडरआर्म बॉक्स क्रिकेट मध्ये सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. तोच खेळाडू आता मात्र बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि त्याच्या साथीने सन्नानला आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंग एंड वरती गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पहिलं षटक घेऊन रत्नागिरी एक्सप्रेस अर्थातच परटवण एक्सप्रेस सध्याच्या घडीला गोलंदाजीच्या ट्रॅक वरती साहिल मदारला आपण पाहतोय. पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी साहिल मदारच्या खांद्यावरती दिली गेल्या. पहिला बॉल खोलवर डप्प्याचा सरळ बॅटने डाऊन दी ग्राउंड मिड ऑनला क्लिअर केलं, 30 यार्ड सर्कलला भेदलं आणि पहिल्या बॉल वरती अरबाजच्या बॅट पडून आलाय एक शानदार चौकार. पहिल्या बॉल वरती 4 धावा आल्यात. पहिल्या बॉल वरती ती आक्रमकता अरबाजची पाहायला मिळाली. ज्या धाव्यांची गरज होती ती सुरुवात मैदानाच्या आतमध्ये मिळाली. 78 धावांचा डोंगर फोडायचा आणि त्यासाठी सुरुवात देखील तशीच पाहायला मिळेल का. खोलवर डप्प्याचा बॉल, क्या बात आहे, परफेक्ट यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये. कमालीचा चेंडू हातायला गेला साहिल मदार. या खेळाडूचं अगदी जर पाहायला गेलं तर कौतुक करावं लागणार आहे, कारण हा खेळाडू सातत्याने चांगला खेळ करत आलाय. ग्रामीण क्रिकेट असेल त्याचबरोबर खुला गटाचा देखील क्रिकेट असेल, हा खेळाडू सातत्याने चांगला खेळ करत आलाय. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल, पुन्हा एकदा परफेक्ट यॉर्कर. आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये हातायला जातोय. वेग पाहायला मिळतो, या खेळाडूची ताकद वेग आहे आणि ती ताकद मैदानाच्या आतमध्ये लावत असताना पाहायला मिळतोय साहिल मदार. पहिल्या बॉल वरती चौकार आल्यानंतर कमबॅक कसं असावं तर साहिल मदार सारखं असावं. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. हो, यावेळेस स्टेप आउट झाले सरळ बॅटने पॅरलल फटका, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, अरबाजच्या बॅट पडून आलाय षटकार. धावसंख्या पुढे सरसावते, 10 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. 10 ऑन दी बोर्ड. सुरुवात देखील तशाच प्रकारची झाली आहे. अगुट टप्प्याचा बॉल आडवा बॅटने ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न, प्रोटेक्शन डीप मध्ये यश आगरे येतील तोपर्यंत एकच धाव ही धावफलकावरती लगावली जाते. या एका धावेच्या मदतीने 11 या आकड्यावरती धावफलक, 11 ऑन दी बोर्ड. 11 धावा धावफलकावरती, एका चेंडूचा काही शिल्लक आहे. सनानला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंड वरती. सुरुवात चांगली केली अरबाजने, खऱ्या अर्थाने सुरुवात चांगली करून दिली. या चेंडूवरती जर एखादा पुन्हा एकदा मोठा फटका आला तर पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर कुठेतरी या मॅच मध्ये आशा राहू शकली असती. मात्र डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली, दरम्यान षटकाची देखील सांगता झाली. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावा बनवल्या गेल्या त्या बिनबाद 11. पहिल्या षटकाच्या अखेरीस जिंकण्यासाठी उर्वरित 18 चेंडू आणि या 18 चेंडू मध्ये आवश्यकता असणार आहे 67 धावांची. 11 मध्ये 67 बनवायचे आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती दुसऱ्या षटकामध्ये अप्पा शिर्के यांना आपण पाहतोय. दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी अप्पा यांच्या खांद्यावरती दिली जाते. अंडरआर्म क्रिकेटमध्ये या खेळाडूंची देखील चर्चा पाहायला मिळते. अनुभवी खेळाडू म्हटलं जाताना अनुभवाच्या पुस्तकामध्ये यशस्वी होण्याचं उत्तर आपल्याला सापडतं आणि हा खेळाडू देखील अनुभवी आहे आणि त्यामुळेच विश्वास दाखवलाय संघाच्या खेळाडूंनी. अप्पा शिर्के यांच्यावरती अंडरआर्म क्रिकेट देखील सातत्याने चांगल्या प्रकारचे खेळत आलेत. नाणेफेक जिंकलाय. नवलाई क्रिकेट क्लब संघाने नाणेफेक जिंकला आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय नवलाई क्रिकेट क्लब संघाने.
11 धावा फलकावरती. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती अप्पा शिर्के. पहिल्या बॉल वरती ऑन साइडला टर्न केलं जात आहे. प्रोटेक्शन येते डीप मधून एक सिंगल इथे धाव फलकावरती लगावली जाते. बारा धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. 12 ऑन दी बोर्ड. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. अप्पा शिर्के यांना आपण पाहतोय. जुना जाणता खेळाडू, अनुभवी खेळाडू आपल्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. आडवा बॅटने फटका केला. फटका फसला. क्षेत्ररक्षक यश आगरे चेंडूच्या खाली. विकेट मिळते. माघारी परतावं लागतंय. 12 या आकड्यावरती पहिला धक्का. 12 वाजवलेच फलंदाजाचे. सनन बॅक टू दी पवेलियन. नवीन बॅटर हंझला बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. तिसऱ्या क्रमांकावरती 12 या आकड्यावरती पहिला धक्का बसला आणि त्यांची जागा घेण्यासाठी हंझला यांना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. लोअर फुल टॉस ऑन साइडला घेण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाली आहे आणि चुकीचा फायदा म्हणजेच काय तर 4 धावा फलंदाजाच्या खात्यामध्ये ऍड होतील. सोळा या आकड्यावरती धावफलक. 16 ऑन दी बोर्ड. 16 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. एक चौकार आलाय. हंझला यांच्या वाटमधून चौकार येत असताना पाहायला मिळतोय. यावेळी यष्ट्या उद्ध्वस्त. प्लेड ऑन. माघारी परतावं लागतंय. दुसरा धक्का बसलाय. चौकाराचं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये दिलाय. चला त्याचबरोबर पालघर एक्सप्रेस अर्थातच परेश आरेकर हे देखील इथे उपस्थित राहिले. ते खेळाडू देखील चांगले अगदी जर पाहायला गेलं तर कालच्या दिवसामध्ये ॲज अ आयकॉन म्हणून हातीसमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाले आणि आता इथे देखील ही स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित राहिलेत. सर आपलं देखील सहर्ष स्वागत. परेश आरेकर सर. नवीन बॅटर फैजान मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. 16 या आकड्यावरती दुसरा धक्का बसलाय. दुसरा फलंदाज 16 या आकड्यावरती बाद झालाय. यावेळेस पुन्हा एकदा दांडी गोल केली आहे. माघारी परतावा लागतंय. लेग स्टंप वाकवलाय आणि आता फलंदाज बॅक टू द पवेलियन. तिसरा धक्का.
यावेळेस पुन्हा एक दाडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, इथे डॉट बॉल येतोय. दरम्यान इथे डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली या दुसऱ्या षटकामध्ये. फक्त आणि फक्त धावा खर्च केल्या, अर्थातच 5. आणि आता मात्र 2 षटकांचा काही समाप्त झालाय. 16 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 12 बॉल आणि 62 ची आवश्यकता आहे. 12 मध्ये 62 ची आवश्यकता आहे. मॅच मध्ये कुठेतरी जर पाहायला गेले तर हे षटक महत्वाचं होतं. म्हटलं जाताना जुनं ते सोनं, आणि या जुन्याने आजच्या मॅच मध्ये, आत्ताच्या मॅच मध्ये सोनं करून दाखवलंय. चांगली गोलंदाजी केली या दुसऱ्या षटकामध्ये, धावा रोखल्यात. आणि आता मात्र जिंकण्यासाठी 12 बॉल आवश्यकता, ती म्हणजेच 62 धावांची. 12 मध्ये 62 ची गरज आहे. चला आपल्याला ट्रॅक वरती राजला आपण पाहतोय. तिसरं षटक हाताळण्याची जबाबदारी. लोअर फुल टॉस, सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फटका फसतोय. वॅकेंट एरिया, खाली क्षेत्रामध्ये बॉल पडलाय. धाव घेतलेली नाही आहे. चौकार येईल का? चौकार येईल का? यस, इथे मात्र डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. धावसंख्या 16 या आकड्यावरती स्थिरावली. 11 मध्ये आवश्यकता 62 ची आहे. म्हणजेच काय तर प्रत्येक चेंडूवरती षटकार किंवा चौकार येणं गरजेचं आहे. प्रत्येक चेंडूवरती षटकार आला तर कुठेतरी मॅचचं समीकरण टिकवलं जाऊ शकतं. मात्र सध्याच्या घडीला अगदी जर पाहायला गेले तर वर्चस्व दाखवलंय एसआर फायनान्स परटवणे संघाने. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा वॅकेंट एरिया, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडलाय. एक सिंगल धाव इथे धावफलकावरती पुन्हा एकदा लगावली जाते. एका धावेच्या मदतीने 17 या आकड्यावरती धावफलक. 10 बॉल आणि या 10 बॉल मध्ये आवश्यकता 61 धावांची आहे. 10 मध्ये 61 आता बनवायचे आहेत. कंपल्सरी चेस सामना असणार आहे. 10 मध्ये 61 ची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेस असा हा नियम आहे. जरी 10 चेंडूवरती 10 षटकार लगावले तरी देखील 60च बनवल्या जाऊ शकतात. मात्र तसं होताना दिसत नाही. या डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक आहे. विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. विजयाच्या दिशेने आणखीन एक पाऊल पुढे टाकलंय एसआर फायनान्स परटवणे संघाने. अरफात सागवेकर, आपण कुठे असाल तर माईकशी संपर्क साधायचा आहे. आडवा बॅटने घेण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. वॅकेंट एरिया, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. दरम्यान पुन्हा एकदा एकच धाव इथे धावफलकावरती लगावली जाते. चला अरफात सागवेकर, आपण कमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. धावसंख्येचं टोटल 18 या आकड्यावरती. 18 ऑन दी बोर्ड. 8 मध्ये 60 ची आवश्यकता आहे. 8 चेंडू आणि 60 धावांची गरज आहे. लोअर फुल टॉस, मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा अजूनही आलेला नाहीये. नो बॉलचा इशारा. नो प्लस 4. 5 धावा धावफलकावरती ऍड होतील. या 5 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या 23 या आकड्यावरती. 8 मध्ये 55. म्हणजेच काय तर आता मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. एक पाऊल पुढे टाकलंय. विजयाच्या उंबरट्यावरती आपल्याला एसआर फायनान्स परटवणीचा संघ पाहायला मिळतोय. अकुटप्पाचा बॉल, आडवा बॅटने फ्री हिटच्या बॉलवरती मोठा फटका घेण्याचा प्रयत्न जरूर झाला. मात्र पुन्हा एकदा एकच धाव इथे धावफलकावरती लगावली जाते. 24 या आकड्यावरती धावफलक. 2 डझन धावा आता धावफलकावरती लगावल्या गेल्यात. एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. कुठेतरी जर पाहायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये अरबाजच्या माध्यमातून प्रयत्न केले गेले, मात्र त्यानंतर बापू शिर्के यांचं षटक आणि पुन्हा एकदा या मॅच वरती आपला ठसा उमटवलाय. या चेंडूवरती देखील फटका तर खेळला गेलाय. धावा किती मिळतील? अर्थातच एक धाव धावफलकावरती लगावली जाते. दरम्यान षटक संपतंय. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांच्या अखेरीस 25 धावा धावफलकावरती. 25 या आकड्यावरती 3 फलंदाज बाद झालेत. एका षटकाचा खेळ अजूनही शिल्लक आहे. मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक आहे. विजयाच्या दिशेने, दुसऱ्या फेरीच्या दिशेने एसआर फायनान्स ऑल परटवणीचा संघ वाटचाल करतोय.
यश आगरेला आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. पहिल्या बॉल वरती फटका केलाय, प्रोटेक्शन येते डीप मधून, एक सिंगलच धाव फलकावरती लगावली जाते. यावेळेस फटका केलाय, पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर क्लिअर केलंय का? ओ यस, बाउंड्री लाईनला क्लिअर केलंय, चौकार आलाय, 4 धावा धाव फलकावरती. 30 या आकड्यावरती धावफलक आता जाऊन पोहोचतोय. 30 ऑन दी बोर्ड. तीस धावा धावफलकावरती. ऑल मिरकरवाडा संघ कुठेतरी जर पाहायला गेलं तर 78 धावांचा पाठलाग करायचा होता, अडचणीमध्ये सापडताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी राहिले, यावेळेस देखील संधी आहे झेलची. यश आगरे चुकी करणार नाहीयेत, विकेट मिळते, माघारी परतावं लागतंय. फलंदाज अरबा जोडेकर बॅक टू दी पवेलियन. आउटसाइड दी ऑफ स्टंप एक्स्ट्रा धाव खर्च केली जाते. वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव आली आहे. नवीन बॅटर निसारला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. निसार पाहायला मिळत आहेत. 31 या आकड्यावरती धावफलक. चौथ्या षटकाचा खेळ चालू आहे. अखेरचं षटक प्रगतीपथावरती आहे. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कडा, बॅटची रुबी कट घेऊन लॉंग स्टॉप रिझन मध्ये क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव, एकच सिंगल ही धावफलकावरती लगावली जाते. या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या 32 या आकड्यावरती. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 78. चला, नवलाई क्रिकेट क्लब संघाने नाणेफेक जिंकला आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, इथे जर पाहायला गेलं तर वॅकेंट्स एरिया. एकच धाव ही डिक्लेअरच्या स्वरूपात धावफलकावरती लगावली जाते. 33 या आकड्यावरती धावफलक. 33 ऑन दी बोर्ड. कुठेतरी जर पाहायला गेलं तर या मॅच मध्ये ऑल मिरकरवाडा संघ अगदी पहिल्या इनिंग पासून, पहिल्या इनिंग मध्ये जर पाहायला गेलं तर साहिल मदार शो पाहायला मिळाला आणि त्यानंतर गोलंदाजी पुन्हा एकदा चांगली राहिली आहे. परटवणे संघाचं कौतुक करावं लागणार आहे. प्रतिस्पर्धी संघ देखील तास ताकदीचा होता, मात्र तास संघाच्या विरोधात चांगला खेळ केला. एक युवा ब्रिगेड घेऊन हा संघ सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये खेळतो आणि या युवा खेळाडूंनी कमाल केले या मॅच मध्ये. यावेळेस देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, इथे एक डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली, षटक संपलंय. दरम्यान 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. सामन्यावरती शिक्कामोर्तब, विजयावरती शिक्कामोर्तब केलाय तब्बल 44 धावांनी आणि पुढील फेरीमध्ये देखील दाखल झालाय. दरम्यान या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, ज्याच्या बॅट मधून 19 चेंडू आणि 66 धावांची खेळी साकारली गेली, या स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक ज्याच्या बॅट मधून साकारलं गेलंय, अर्थातच साहिल मदार ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. सुफियान वागदरे सर यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल साहिल मदारला. साहिल मदार आपला अवॉर्ड कलेक्ट करायचा, पुरस्कार घेऊन जायचा आपला टॉस का बॉस कक्षामधून.